सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलून मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, उकलून मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, निशिदिन श्रमशी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ, हृदयी वसशी परिणच दिसशी कैसे तुझ पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलून मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू, बोधून दाविशी परमेश्वर मनी उठला बाऊ, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलून मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू, करीम जायसा निर्भय निशल समसकला पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलून मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, आजान हात बल भ्रमित मनीचे तळमळ कशी सावू, निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलून मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, उकलून मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, आई राजा उदय उदय बोल भवानी माता की जय, हर 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 महादेव. तर हे नित्यसेवेमध्ये रोज हे पद म्हणायचं असतंय. तर काय म्हणायचं असतंय? स्वामीला विनंती करायची असते. आपल्या स्वामी आईला विनंती करून आपलं सगळं दुःख आईला सांगायचं असते. मग आई काय म्हणते आणि आपण आईला काय म्हणतो हे ह्या गीतातून ऐकायला मिळत असते. यांच्यावर आपण तारक मंत्राबद्दल सगळं काही सांगितलेलं आहे अनुभव तुम्हाला. तारक मंत्र सांगितलं, समर्था तुझ्यावरी न प्रार्थू कुणाला, ह्याच्यावरून पण सांगितलं. पण तुम्हाला सद्गुरुनाथा हात जोडिते अंत नका पाहू ह्याच्यावरून तुम्हाला मी सांगितलेलं नाही. तर बघा, आपली नित्य सेवा करत असताना स्वामी समर्थ सारामृत ज्या वेळेला वाचत असतो, रोजचे 3 अध्याय आपण घेत असतो. नित्य सेवा करत असताना आपल्याला असं सांगितलेलं असते की बाबा स्वामी समर्थाची सेवा करा. मग आपल्या मनात बसलेलं असते. मग आपण आता सेवा करायला सुरुवात करतो. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी लवकर उठून स्वामीचे रोजचे रोज 3 अध्याय वाचायचे. स्वामी समर्थ सारामृताचे 3 अध्याय वाचायचे सकाळी सकाळी आणि मस्तपैकी पूजा करायची. छान स्वामी समर्थाची मूर्ती असले तर मूर्तीला अभिषेक करायचा, नसेल तर फोटोला पुसून घ्यायचा, अष्टगंध लावायचा आणि छानपैकी वातावरण असं प्रसन्न असं वातावरण दिसलं पाहिजे. आणि दाराला रांगोळी घालायच्या आणि आपल्या चौकटीला हळदीचं लेपन करायचं. गुरुवारी करा, मंगळवारी करा, हळदीचं लेपन करायचं आणि 2 चंबू भरून सनी इकडे इकडे ठेवायचे आपल्या दाराला. म्हणजे त्याच्यानं काय होईल, स्वामी आई लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरी येईल आणि सुख संपत्ती आपल्या घरामध्ये सुखानं नांदेल, लक्ष्मी आपल्या घरी येईल. म्हणून स्वामी समर्थ सारामृत ज्या वेळेला वाचत असतो, 3 अध्याय घेत असतो, त्यावेळेला पहिला सुरू आपण आरती घेतो गणपतीची, नंतर स्वामी समर्थाची आरती, मग नंतर नारायणाची आरती, मग नंतर त्याच्यानंतर दत्ताची आरती झाल्यानंतर गायत्री मातेची आरती घेतो. आरती झाल्यानंतर आपण गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू हे मध्येच घेऊन मग त्यावेळेला आपण सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलून मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ. हे माऊली, हे स्वामी समर्था, हे स्वामी समर्थ आई, माझा अंत पाहू नकोस.
आपण 3 अध्याय वाचत 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 गेलो आणि आपल्याला कुठलीच प्रचिती आली नाही, आपल्याला कुठलंच काही चांगलं असं वाटतच नाही, कितीही करून वाटलंच नाही. मग त्यावेळेला आपण काय म्हणतो, आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि सद्गुरुनाथाचं सेवा सुरू करत असताना आपल्याला चमत्कार कुठला दिसला नाही, आपल्याला देवच भेटले नाही, आपलं कुठलं तर फुलच हललं नाही, आपल्याला कुठं देवाचं चमत्कार काय दिसलं नाही, हे आपल्याला भास होत असतो. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की बाबा, लोकांनी सांगितल्यात म्हणून तुम्ही करू नका, तुमच्या मनातून करा, मनातून आईला हाक मारा. मनातून आईला हाक मारल्यावर स्वामी आई आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मग ज्या पद्धतीने सकाळी उठून 3 अध्याय वाचलो, मी सांगितल्याप्रमाणे हळदीचं लेपन केलो, रांगोळ्या घातलो, तर तुम्हाला प्रसन्नता आल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या घरामध्ये चांगले चांगले अनुभव घडल्याशिवाय राहत नाही. हे मला खात्री आहे, हे मला खात्री आहे. आणि स्वामी आई प्रसन्न होतेच. ती माय आहे, आपली आदिमाया आहे. ते आदिमायेचे रूप घेतले स्वामी समर्थाने, अक्कलकोटवासिनी ग माय माझी अक्कलकोटवासिनी. भरपूर रूप त्या स्वामी आईमध्ये दडलेले आहेत. आणि जिथं जिथं आपल्याला संकट आलं तिथे तिथं ते अवतार घेऊन स्वामी आई आपल्या पुढे थांबलेली आहे. गायीच्या रूपात आहे स्वामी आई. कसलं म्हणाल त्याच्यामध्ये रूपामध्ये येऊन आपल्याला प्रसन्न होऊन आपलं संकट दूर केलेली आहे. पण आपल्याला हे कळत नाही. कधी कधी आपल्याला काय काय केली मायनं हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून आपण तडकन उठून देवाला काही बोलायचं नाही. आपल्यानं होत असेल तर करायचं. मग करत असताना शांतता पाहिजे. आणि देव परीक्षा बघत असतो की बाबा हे ना खरंच करते का. मग ज्या वेळेला लेकरू रडल्याशिवाय आई आपल्या जवळ घेत नाही. त्याच पद्धतीने स्वामी आई सुद्धा आपण किती संकटात आहोत हे बघतात, किती पाण्यात उतरतंय हे बघतात, कुठपर्यंत ह्यानं प्रबल आहे आपल्या संगत त्या संकटाशी झुंजायला हे सुद्धा परीक्षा पाहतात. आणि त्यांना समोरचं नियोजन पूर्ण माहिती असते. त्याच पद्धतीनं मग त्यावेळेला आपण काय म्हणतो, देव आपल्याला प्रसन्न होईना असं वाटलं तर त्यावेळेला आपण काय म्हणतो, हे माय माऊली, हे आदिमाया, हे स्वामी समर्थ आई, का मला तू प्रसन्न होईनास. आता हे मी उकलून माझ्या मनामधलं मी कुणाला सांगू. जो खरा भक्त आहे त्यानं स्वामीच्या पुढं हात जोडून बसतो आणि हे पद म्हणत असतो की सद्गुरुनाथा हात जोडितो, आता अंत नको पाहू, उकलून मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ. आता माझं हे मनातलं उकलून मी कुणाला सांगू आणि मी कुणाला तोंड दाखवू. का देवा, मी तुझ्यासमोर पदर पसरते आणि मी माझ्या घरात जे काही संकट आलं, माझ्यावर जे काही संकट आले, माझ्या घरात जे काही संकट आले, तुमचं तुम्हाला ज्याला ज्याला जे संकट आले त्या संकटासाठी मी तुमची पूजा करत आहे, तुम्हाला हाक मारत आहे माय. तर माझं हे संकट दूर का होईना. दूर होणार आहे पण आपल्या लक्षात येत नाही. मग त्यावेळेला हे लेकरू ते गीत म्हणत असते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.